नीरदाभा पीताम्बराधरणबिम्बफलादरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णतदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाणसमयगपादपित्ते कण्ठावरोधनविदो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोने जाणते ने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव वसंत शुद्धी। माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज यांच्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर या ग्रंथामधील पहिल्या अध्यायामधील 25 क्रमांकाची ही ओवी या ठिकाणी मी चिंतनासाठी घेतलेली आहे। आतापर्यंत बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी प्रवचन सेवा दिली, सर्वांनी ज्ञान सांगण्याचा भरपूर मोठा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी या गावामध्ये या वांगरी क्षेत्रामध्ये तटाकेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये चालू असलेला हा एक दिवसीय वैष्णव मेळावा आणि या मेळाव्यामध्ये वेगवेगळे महान विभूती या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या मुखातून आपण आतापर्यंत भरपूर असं ज्ञान श्रवण केलं आहे। या ज्ञान श्रवण करून आपल्याला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे, परंतु गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या गुरुवरांनी मला आज्ञा केल्याप्रमाणे मी थोडंफार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी जी ओवी मी चिंतनासाठी घेतलेली आहे ती ओवी अशी आहे की जाणत्या पारमार्थिक माणसाने गुरुची सेवा केली पाहिजे। म्हणजे पारमार्थिक माणसं ही फार बरेचसे असतात परंतु जाणती नसतात असा याचा अर्थ होतो। काही जाणती असतात, काही जाणती नसतात। जाणत्या पारमार्थिक माणसाने गुरुची सेवा केली पाहिजे, गुरुची उपासना केली पाहिजे आणि या सेवेतून या उपासनेमधून असं काही त्या साधकाच्या जीवनामध्ये कृतकृत्यता निर्माण होईल की जणू काही झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर त्याची पाने, फळे, फुले सर्व काही टवटवीत होतात। तशा पद्धतीने गुरुची कृपा जर आपल्यावर झाली तर आपलं जीवन कृतकार्य होऊन जातं, असा या ओवीचा सरळ असा अर्थ आहे। आपण वस्तुतः या जीवनामध्ये या सृष्टीमध्ये असं पाहतो की या विश्वामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व, दुसरी आहे मुमुक्षुत्व आणि तिसरी आहे महापुरुष संश्रया म्हणजे महापुरुषांची भेट किंवा संतांची भेट। या 3 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय दुर्मिळ सांगितलेल्या आहेत। पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व। मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ असा आहे, शास्त्राने त्याला दुर्लभ सांगितले। मनुष्य जन्म जो आपल्याला मिळाला हा अतिशय फार प्रयत्नाने मिळालेला असतो। 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून माणूस जेव्हा पापपुण्याचे गणित बरोबर येतं त्यावेळेला माणसाचा जन्म आपल्याला मिळत असतो आणि हा माणसाचा जन्म फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालेला असतो। परंतु आपण त्याचा भगवंत प्राप्तीसाठी उपयोग न करता या संसार प्रपंचामध्ये आपलं डोकं खर्च करतो आणि आपण त्याच्यातच अडकून पडतो। हेच सगळं सत्य आपल्याला वाटतं, परंतु हा जो संसार आहे, हा जो प्रपंच आहे हा मिथ्या आहे हे संतांनी शास्त्रामधून सांगितलेलं आहे। जेव्हा भक्त प्रल्हाद त्याच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूने त्याला शाळेमध्ये घातलं होतं आणि त्या ठिकाणी शुक्राचार्यांची मुलं त्या ठिकाणी शिक्षक होते, षंडा आणि अमर्क त्यांचं नाव। आणि हे षंडा आणि अमर्क हे त्या मुलांना त्या ठिकाणी आसुरी विद्या गुरुकुल असं ते शाळेचं नाव होतं आणि त्या पद्धतीने ते शिक्षण देत होते। त्यांचं शिक्षण असं होतं की हाना मारा तोडा जोडा। परंतु एक दिवशीचा प्रसंग असा होता की शुक्राचार्यांची ती 2 मुलं म्हणजे ते शिक्षक काही कामानिमित्त बाजाराला गेले। बाजार त्या गावचा बाजार होता आणि त्या बाजारामध्ये गेले असताना प्रल्हाद आणि त्याचे इतर सवंगडी त्या ठिकाणी शाळेमध्ये होते। तर त्या शाळेमध्ये प्रल्हादांनी ती वेळ साधली आणि त्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला की बाबांनो, हे जे शिक्षक तुम्हाला शिकवतात
तर हे काही तुम्ही त्यांचं ऐकू नका. हे हाणणं मारणं तोडणं जोडणं काही चांगलं नाही. आणि हा जो आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे हा फार दुर्लभ आहे. या मनुष्यदेहामध्ये आल्यानंतर आपण भगवंताचं नामस्मरण करून त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण थोडाही वेळ इतर ठिकाणी घालवला नाही पाहिजे. म्हणून प्रल्हादाने त्यांना आपल्या सवंगड्यांना सांगण्यास सुरुवात केली की हे बालकांनो, हा मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे. त्या ठिकाणी प्रल्हाद सांगतात, दुर्लभम मानुषम जन्मम तदर्पम ध्रुवमर्तमम कौमार्यम आचरोत प्राज्ञो धर्मान भागवताम्यहम. त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाने सांगितले, बालकांनो, तुम्ही हा जो आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, आपण जरी आता सध्या बालक अवस्थेमध्ये असलो, लहान असलो, तरी पण आपल्याला जे काही मरण येणार आहे, आपला अंतकाल कधी येणार आहे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे कुमार अवस्थेमध्ये असतानाच आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, आपल्या हातून नामचिंतन घडलं पाहिजे. या सर्व गोष्टी प्रल्हादाने त्यांना सांगण्यास सुरुवात केली. आणि म्हणून ही मुलं ज्यावेळेला ते शिक्षक येण्याच्या अगोदर सर्वजण नारायण नामाचा जप करायला लागले. अशा पद्धतीने प्रल्हादाने त्याच्या मित्रांना माणसाचा जन्म किती दुर्लभ आहे आणि कुमार अवस्थेमध्येच भगवंताचं नामचिंतन कसं केलं पाहिजे हे समजून सांगितलं. या माणसाच्या शरीरामध्ये आल्यानंतर इथे ब्रह्मरूपता आपल्याला प्राप्त करून घेता येते. येथे आपल्याला आपल्या या जीवाला शिवापर्यंत जाता येते. त्या ठिकाणी नराचा नारायण होता येतो. नरकर्णी करे तो नरकर नारायण बन जाईल. म्हणून महाराज सांगतात की नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, तरी देव हो म्हणती तरी का चित्तीनं धरावी. या माणसाच्या शरीरामध्ये आल्यानंतर आपण जर ठरवलं तर आपल्याला वैकुंठात जाता येतं. आपण जर ठरवलं तर आपल्याला गोलोक धामात जाता येतं, आपल्याला साकेत धामात सुद्धा जाता येतं. परंतु आपण त्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे. आपण परमार्थ करणारी माणसं आहोत. परमार्थाच्या वाटेने आपण चाललेलो आहोत. मग परमार्थाच्या वाटेने जात असताना आपल्याला भगवंत प्राप्ती कशी करायची किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये आपला वेळ सत्कारणी कसा लावला पाहिजे याचा आपण विचार नेहमीच केला पाहिजे. म्हणून नरदेह हा अतिशय दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन गा, तुम्ही